बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते आहे, बघूयात ती। संदीप सावंत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे पोलिसांना शरण आले आहेत। चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये निलेश राणे हजर झालेत। आता निलेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत आहे। दुसरीकडे या प्रकरणी तपास अधिकारी अचानक बदलण्यात आलाय। आतापर्यंत चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र त्यांच्या जागी उपअधीक्षक गावडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आलाय। काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी राणेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मकेश्वर यांनी अत्यंत चांगला तपास करून राणेंना अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टापर्यंत जायला लावलं, मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही। असं असताना ऐनवेळी तपास अधिकारी कुणाच्या दबावामुळे बदलण्यात आला असा सवाल आता उपस्थित होतोय। पोलिसांनी कोणाकडे तपास द्यावा हा पोलीस खात्याचा, गृह खात्याचा विषय आहे। पण एका रात्रीमध्ये अशी काय जादू घडली की स्टेप बाय स्टेप इतका तपास सगळ्या म्हणजे हायकोर्टापर्यंत नामंजूर त्यांचा अर्ज फेटाळला गेला। मग आता जेव्हा हजर व्हायला सांगितलं तेव्हा त्या तपास अधिकाऱ्यांनी तपास व्यवस्थित केला होता। आणि असं असताना एका रात्रीत काय घडलंय आणि का बदललंय हा संशयास्पद भाग आहे। टी शर्ट माझं व्हाईट कलरचं टी शर्ट होतं, ह्यांनी ब्लॅक कलरचं लहान मुलाचं टी शर्ट आणून दिलंय, नंबर 1। नंबर 2, जी गाडी दिली ही सडलेली गाडी आणून दिलेली आहे। म्हणजे निलेश राणे सडलेली गाडी ती वापरतात हा सुद्धा एक म्हणजे जोक करण्यासारखी गोष्ट आणून दिली। आणि ती जी अलिशान गाडी आहे ते पोलीस निश्चितप्रमाणे आता तपासामध्ये त्यांनी त्यांच्याकडनं ती गाडी काढली पाहिजे, टी शर्ट काढलं पाहिजे। ज्या गाडीचा जो चालक होता त्याला सुद्धा हजर केला पाहिजे। आज चालक पण अजून त्याच्यामध्ये झालं नाही, कारण मला ज्या टायमिंगमध्ये मी तक्रार दिली ही 5 जणांची तक्रार दिली असेल तरी सुद्धा मला ज्यांनी मारलं पण चालक सुद्धा त्या प्रकरणामध्ये गाडी पळवायला चालक होता। माझी शरीराची परिस्थिती पण त्या परिस्थितीत म्हणजे चालकाला विचार करण्याची तेवढी त्या वेळेला नव्हती, मला मारलं तेवढंच मी पकडलं। तर यावेळी महत्त्वाची बातमी, चिपळूण इथून अखेर निलेश राणे हे शरण आलेले आहेत। स्टेशनमध्ये ते चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये शरण आले आहेत आणि शरण आल्यानंतर आता राणेंची वैद्यकीय तपासणी होते आहे। प्रमोद मकेश्वर यांच्याकडून तपास का काढला हा मात्र एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा सध्या तिथे चर्चेत आहे। यावेळी महत्त्वाची बातमी, निलेश राणे गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती की चर्चेत होते। संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी हायकोर्टाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन आता फेटाळला होता आणि त्यानंतर अखेर निलेश राणे आज पोलीस स्टेशनमध्ये शरण होते आणि आलेले होते। या संदर्भात आता चिपळूणचे एकूणच वातावरण कसं काय आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।